bought a machine costing rupees 1,15,000 on 1st April 2016 and paid 5,000 towards his installation. He writes off depreciation at 10%. And on 1st October 2018, he disposed of the machine for rupees 80,000. Show machinery account, depreciation account in the books of Saurabh till 31st March 2019. म्हणजे 3 वर्षाकरता त्यांनी इथं डेप्रिशिएशन अकाउंट ॲज वेल ॲज मशिनरी अकाउंट इथं विचारलेलं आहे. साहिलनी मशीन कधी आता आपण 1 by 1 एंट्रीज बघू. साहिल बॉट ए मशीन कॉस्टिंग रुपीज 1,50,000 म्हणजे 1,15,000ला त्याने परचेस केलेले आहे. तर इथं 1,15,000ला मशिनरी परचेस केले आणि 5,000 त्याच्यावर इन्स्टॉलेशन चार्जेस आहेत. म्हणजे एकूण मशिनरी ती आपल्याला 1,15,000 प्लस 5,000 इज इक्वल टू 1,20,000ला ती मशिनरीची व्हॅल्यू झाली. मशिनरी परचेस केली. साधारणपणे आता टू कॅश लिहायच्याऐवजी आपण टू बँक असं लिहितो, कारण बँक माइंडेड पीपल आहेत सध्या. लोक कॅशलेस व्यवहार करतात शक्यतो. त्याच्यामुळं त्या परिस्थितीला अनुसरून आपण इथं मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट ही पहिली एंट्री करणार आहोत. मशिनरी आली आणि आपल्या बँकने गिवर आहे त्याने त्याला दिले, हे ह्याचा अर्थ काय झाला, मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी त्याची एंट्री येते. मग त्याची रिस्पेक्टिव्ह पोस्टिंग आहे टू बँक अकाउंट. या पद्धतीने आपण तिथं टू बँक अकाउंट लिहायचं आहे आणि अमाऊंट आपण इथं लिहायची आहे 1,20,000 1,20,000. त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट. ही राईट्स ऑफ डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम ऑन स्टेट लाईन मेथड एव्हरी इयर. वे फिक्स इन्स्टॉलमेंट किंवा स्टेट लाईन मेथडवर, पहिल्या मेथडवर इथं आपण आता हे करणार आहोत. मग डेप्रिसिएशनची एंट्री काय आहे. डेप्रिसिएशनला डेट किती येणार होता. डेप्रिसिएशनला डेट येणार 31st मार्च. इथं मार्च आपण थोडक्यात लिहू, मार्च 31st. तर डेप्रिसिएशनला येते 31st मार्च. मग पहिली एंट्री काय येते. पहिली एंट्री अशी येते, मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मशिनरी घेतली 1 एप्रिलला. दुसरी एंट्री पहिल्या वर्षीची आहे, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. मग त्याचं रिस्पेक्टिव्ह पोस्टिंग काय येतं, बाय डेप्रिसिएशन अकाउंट बाय डेप्रिसिएशन अकाउंट. मग आता इथं 1,20,000वर किती पर्सेंट आहे, 10%. तर 1,20,000चा 10% होतो 12,000. सो इथं आपण काय देणार आहोत, 12,000 अमाऊंट ही लिहिणार आहोत इथं 12,000. तुम्ही पण माझ्याबरोबर सॉल्व करत आहे असं मी समजते. नेहमीप्रमाणे मी सूचना तुम्हाला सांगितली होती, तर त्याप्रमाणे तुम्ही सॉल्व करत असाल. आता पहिल्या वर्षी 3 एंट्री देतात, असेट टू बँक, डेप्रिसिएशन टू असेट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ते डेबिट जातं. मग आता डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये कुठल्या कुठल्या एंट्री येणार. पहिली एंट्री येणार ही म्हणजे मशिनरी डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी. मग इथं मशिनरीला बाय डेप्रिसिएशन असेल तर डेप्रिसिएशनला काय येतं, तिथं टू मशिनरी येतं. मग बघा, पहिल्या वर्षी डेप्रिसिएशन अकाउंटला काय एंट्री येते, टू मशिनरी अकाउंट. टू मशिनरी अकाउंट. तर मशिनरी अकाउंटला अमाऊंट किती लिहायची, डेप्रिसिएशनची आपल्याला अमाऊंट लिहायची आहे इथं 12,000. इथं या पद्धतीने हे 12,000 लिहायचे आहेत. त्याच्यानंतर हे मशिनरी अकाउंट आहे. हे मशिनरी अकाउंटचा जो डेप्रिसिएशन आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट करतो. मग एंट्री त्याची होती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. मग त्याचं रिस्पेक्टिव्ह पोस्टिंग कसं येणार, डेप्रिसिएशनला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मी इथं थोडक्यात लिहिते आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 12,000. डेप्रिसिएशन अकाउंटला दोन्हीकडे काय होतं, सारखीच अमाऊंट असते, त्याच्यामुळे दोन्हीकडे ते 12,000ने टॅली होतं. तर आता अशा पद्धतीनं पहिल्या वर्षाच्या या 2 एंट्रीज आपल्याला 3 एंट्रीज या झालेल्या आहेत. कशा बघा. पहिल्यांदा असेट परचेस केलेल्याची एंट्री, नेसेसरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, त्याचं पोस्टिंग टू बँक. दुसरी एंट्री डेप्रिसिएशन टू मशिनरी, त्याचं रिस्पेक्टिव्ह पोस्टिंग इथं बाय डेप्रिसिएशन आणि इथं डेप्रिसिएशन अकाउंटला टू मशिनरी अकाउंट.
आता या दोन्ही वर्षाचे हे बाय बॅलन्स कॅरी डाऊन करायचे आहेत. आता हीच बॅलन्स कॅरी डाऊनलाच हेच येणार डेट. तर हीच डेट येते बघा. आता इथं 31 मार्चला पहिल्या वर्षीचा बॅलन्स काय आहे, पहिल्या वर्षीचा बॅलन्स कसा येतो बघा. इथं आहे 1,00,000, इथं आहे 12,000. आपण बॅलन्सिंग मी तुम्हाला लेजरमध्ये शिकवलं होतं. तर बॅलन्सिंग करताना आपण काय करायचं आहे, 1,20,000 मधून 12,000 गेले म्हणजे इथं बाय बॅलन्स कॅरी डाऊन अगोदर आपण इथं लिहून घेऊ. बाय बॅलन्स कॅरी डाऊन, बाय बॅलन्स कॅरी डाऊन. इथं हे कॅरी डाऊन बॅलन्स आहे. हा कॅरी डाऊन बॅलन्स 1,20,000 मधून 12,000 गेले. अगोदर आपण टोटल लिहू. इथं दोन्ही कुठली टोटल मोठी आहे, 1,20,000 ही टोटल मोठी आहे म्हणून हे 1,20,000 आपण इथं टोटलला लिहून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण इथं लाईनिंग करतो बघा. आणि लाईनिंग करून आपण ही अमाऊंट इथं लिहितो. 1,20,000 1,00,000 इथं आपण काय लिहायचं आहे, 1,20,000 20,20,000. परत एकदा लाईनिंग होईल. इथं परत एकदा आपण खाली लाईनिंग घेतो. हां, तर या पद्धतीनं इथं आपण आता डेबिट साईडची टोटल लिहिली आहे. ह्याचा बॅलन्स क्रेडिट साईडला पण 30 टोटल आहे येते आणि त्याचा बॅलन्स आपल्याला इथं 1,08,000 लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे अकाउंट आता पहिल्या वर्षीचं अकाउंट हे टॅली केलेलं आहे. 1,20,000 हां, अशा पद्धतीनं आपण इथं हे पहिलं वर्ष आता संपलेलं आहे. तर आता ह्याचं बॅलन्सिंग काय होतं, दोन्हीकडं इकडे 12,000 आहे तिकडे 12,000 आहे म्हणजे ॲटोमॅटिकली कसं आहे हे ॲटोमॅटिकली 12,000 रुपयेचं येतं ते बॅलन्स काही निघतच नाही. दरवर्षी बॅलन्स निघतच नाही कारण जेवढं चार्ज केलेलं असतं तेवढंच आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. इथं दोन्हीकडं हे ॲडिशन काय येते 12,000 आणि इकडे सुद्धा येणार 12,000. म्हणजे पहिल्या वर्षी संपलं. पहिल्या वर्षी एवढ्या एंट्रीज करायच्या. आता दुसऱ्या वर्षी काय होते बघूया. इथं आपण या पद्धतीने हे 12,000 करत आहोत. इथं परत लाईनिंग येईल, टोटलचं लाईनिंग. त्याच पद्धतीने इथं सुद्धा टोटलचं लाईनिंग घ्यायचं आहे आपल्याला. तर पहिलं वर्ष पूर्ण झालं. आता दुसऱ्या वर्षी हा कॅरी डाऊन बॅलन्स इथं काय येणार आहे, ब्रॉट डाऊन येणार आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ह्याला आपण डेट किती करणार आहोत, पुढचं वर्ष कधी सुरू होणार, एप्रिल 1ला म्हणजे इथं जे आहे तेच एप्रिल 1ला पुढचं वर्ष सुरू होणार एप्रिल 1. हां, इथं बॅलन्स किती येणार, हा बॅलन्स जो पहिल्या वर्षीचा क्लोजिंग बॅलन्स दुसऱ्या वर्षीचा ओपनिंग असतो. क्लोजिंग बॅलन्सला आपण कॅरी डाऊन म्हणतो, ओपनिंग बॅलन्सला ब्रॉट डाऊन म्हणतो. मग हाच 1,08,000 हा जो बॅलन्स आहे हाच आपल्याला इथं घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं हाच 1,08,000 इथं बॅलन्स आपल्याला घ्यायचा आहे. मागच्या वर्षीचा क्लोजिंग बॅलन्स हा पुढच्या वर्षीचा ओपनिंग बॅलन्स असतो. तर अशा पद्धतीनं इथं 1,08,000 आपण घेतलेत. तर इथं ती लाईन येते त्याच्यामुळे इथं आपण आता तर इथे या पद्धतीनं आपण 1,08,000 घ्यायचे आहेत. 1,08,000 कॉपी पेस्ट बरोबर होत नाही आहे तिथं, त्याच्यामुळे मी हातानेच लिहिते आहे. बाय बॅलन्स. परत आता दुसऱ्या वर्षी काय होणार, डेप्रिसिएशन चार्ज करायचे. डेप्रिसिएशन बघा आता कधी येणार, मार्च 31ला. आता इथं काय येणार 2017. हे 16-17 असतं बघा. इथं 2016 येणार, 2016 आणि इथं 2017 येणार. 2017 एप्रिल म्हणजे 1 एप्रिलपासून
मार्च 1 एप्रिलपासून 1 एप्रिल 16 पासून 31 मार्चपर्यंत हे दुसरं वर्ष झालं. तर इथं 31 मार्च हे आपलं दुसरं वर्ष आहे. 2017 मार्च 31 थोडक्यात लिहू आपण, इथं बसत नाही. मग आता इथं परत कुठल्या एंट्री येणार, परत डेप्रिसिएशन चार्जिंग आणि डेप्रिसिएशन ट्रान्सफर. पहिल्या वर्षी 3 येतात, दुसऱ्या वर्षीपासून 2 येतात, आणि जेव्हा विकल तेव्हा तिथं 3-4 येतात. तर आता दुसऱ्या वर्षी काही केलेलं नाही आहे. वर्षाने कधी विकले, 19पर्यंत 18ला विकले, 1 ऑक्टोबर 18ला. त्यामुळे 2017ला काही झालं नाही. हे 1,08,000चं बॅलन्स पूर्ण आपण इथं वापरलेलं आहे. त्यामुळं इथं डेप्रिसिएशन, वर्षाचं डेप्रिसिएशन परत एकदा बाय डेप्रिसिएशन 12,000. इथं आपण 12,000 लिहायचं आहे बाय डेप्रिसिएशन. तर इथं हे बाय डेप्रिसिएशन आलं 12,000. त्याच्यानंतर बाय डेप्रिसिएशन झाल्यानंतर मार्च 31लाच आपण पुढं घेणार आहोत. मार्च 31ला आपण आता बाय बॅलन्स काढणार आहोत. आता इथं मी अगोदर बाय बॅलन्स लिहून ठेवते, मग इकडची आपण एंट्री करू. इथं बाय बॅलन्स येणार. इथं आता मागं झालं होतं तसंच कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आता या वर्षीप्रमाणेच हे इथं सगळं होणार आहे. प्रत्येक वर्षी सेमच होतं, म्हणजे डेप्रिसिएशन चार्ज होतो आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं. म्हणजे सेमच एंट्री रिपीट होतात इथं. तर हे आपण सेमच आता इथं कॉपी करून घेऊ. फक्त आता इथं आपलं काय होणार आहे, वर्ष बदलणार आहे. इथं 2016 आपण इथं मार्च दाखवले. इथं आपण 2016 मार्च 31ला दाखवायचं आहे. हे 2017 31 मार्च 2017 इथे येणार आहे. हां, तर दोन्ही वेळेस डेप्रिसिएशन आपण इथं सुद्धा 17च येणार आहे. 1 एप्रिल येणार नाही इथं. 2017 ते कॉपी पेस्ट केल्यामुळं तसं आलेलं आहे. त्यामुळे दोन्ही आपण बॅलन्सेस हे 31 तारखेला दाखवतो, मार्च 31. तर अशा पद्धतीने हे दरवर्षी हेच आपण कॉपी करू शकतो. आहे असंच हे पुढच्या वर्षी येतं, फक्त त्याचं इयर बदलतं बघा. इयर फक्त 2018 होणार त्याचं, नाहीतर पुढच्या वर्षी तेच येणार आहे. तर त्यामुळं आपण इथं आता आहे असं आपण कॉपी करून घेऊ शकतो. 2017-19 हे 2017 मार्च 31 हेच आपण इथं घेऊ शकतो. सतराच्या ऐवजी आपण इथं काय करणार आहोत, तर 18 लिहिणार आहोत इथं. बघा इथं कॉपी पेस्ट काही जमेना, हातानेच लिहायला पाहिजे. आता इथं 2017, मग इथं 2018 होणार. 2018 पुढं खाली येणार मार्च 31. इथं पण तेच येणार, टू मशिनरी अकाउंट. इथं आपण तेच लिहायचं आहे, टू मशिनरी अकाउंट. इथं सुद्धा आपल्याला तेच लिहायचं आहे, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथं पण आपण तेच लिहायचं आहे, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ह्याला तारीख कुठली येणार, ह्याला 2018 मार्च येणार तारीख, आणि डेप्रिसिएशन पण तेवढंच आहे. ह्याला 2018 मार्च येणार, मार्च 31. बॅलन्स किती येणार, 12,000 12,000 आहे असंच आपण इथं हे कॉपी करू. सेमच आहे इथं. आहे इथं 12,000 लिहूया. इथं पण 12,000 येणार. इथं पण 12,000च आहे. तर
अशा पद्धतीनं आता आपले 2 वर्ष झालेले आहेत. इथं सुद्धा टोटल किती येणार 12,000. सेम टू सेम सगळं आपल्याला करायचं आहे. 12,000 परत एंटरला 12,000 येणार. 12,000 बॅलन्स येणार. 12,000 टोटल येणार. दरवर्षी तेच. नेक्स्ट इयरला थोडंसं कमी येईल कारण ते ह्याच्यातमध्ये केलेलं आहे त्यांनी, मध्येच विकली आहे मशिनरी. आता इथं बघा परत एकदा इथं 12,000 टोटल झाली आपली 12,000. अशा पद्धतीनं आपण इथं 12,000 लिहायचं आहे आणि टोटल आपली 12,000 होणार आहे. इथं टोटलचं लाईनिंग करू तर अशा पद्धतीनं हे 12,000 येणार. प्रत्येक वर्षी 12,000 आले, तुमच्या लक्षात आलं असेल. तर इथं आपण ह्याचं टोटलिंग करायचं आहे. हां, टोटलिंग झाले. आता बघा पुढच्या वर्षी आपल्याला इथं 1,08,000 आहे. डेप्रिसिएशन इथं 12,000 आहे. मग 1,08,000 मधनं 12,000 गेले, मग बॅलन्स येतो 96,000. अशा पद्धतीनं 96,000. मग इथं सुद्धा आपल्याला टोटलचं मार्किंग घ्यायचं आहे. टोटल येणार 1,08,000. अशा रीतीने आपण 2 वर्ष पूर्ण केलेली आहेत. आता तिसऱ्या वर्षी काय झालेलं आहे बघा. तिसऱ्या वर्षी बघा इथं साहिल बॉट मशिनरी, देन हे सगळं झालं पहिलं. त्याच्यानंतर डिस्पोज्ड ऑफ 1 ऑक्टोबर 2018ला त्यानं मशिनरी 80,000ला डिस्पोज केले. आता बघा हे सेकंड इयर आपण कंप्लीट केलं होतं. तर आता हा 96,000 इथं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन होणार 2017ला एप्रिल 1ला. 2017 एप्रिल 1 2. आता इथे तिसऱ्या वर्षीचं अकाउंट मेंटेन करूनच ठेवलेलं आहे. तिसऱ्या वर्षी बघा इथे 96,000चा बॅलन्स इथं आला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 96,000. मग 96,000 नंतर डेप्रिसिएशन अकाउंट आपण इथं 6,000 केले. कसं काय 6,000 आलं. तर पहिले 2 वर्षी आपण पूर्ण वर्ष आपण ते वापरली होती, त्याच्यामुळे 12,000 आपण डेप्रिसिएशन 10% काढलं होतं. तर आता इथं 96,000 बॅलन्स आला. यावर्षी दुसऱ्या वर्षी 1 ऑक्टोबरलाच मशिनरी विकली आहे. म्हणजे 1 एप्रिलपासून 1 ऑक्टोबरपर्यंत 6 महिने होतात. म्हणजे हाफ इयरचंच आपल्याला इथं डेप्रिसिएशन बघायचं आहे. पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन आहे इथं 12,000 आणि हाफ इयरचं मग येणार इथं 6,000. मग त्यावर्षी मशिनरी विकली 80,000ला. म्हणजे त्याची एंट्री काय होती, बँक अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. मग त्याची स्पेसिफिक पोस्टिंग ते बाय बँक अकाउंट ती विकली 80,000ला. तर आता ज्या वर्षी विकलेली असते त्या वर्षी 3 एंट्री देतात बघा. परत जसं परचेस केल्यावर 3 एंट्री देतात तसं त्या वर्षी 3 एंट्री देतात. तसं सेल केल्यावर 3 एंट्री देतात. पहिली डेप्रिसिएशन चार्जिंगची ही बाय डेप्रिसिएशन अकाउंट, दुसरी बँकेची एंट्री बाय बँक अकाउंट आणि तिसरं लॉस किंवा प्रॉफिट झालेला असेल तर तिसरी एंट्री. आता इथे लॉस झाला म्हणून इकडचं सेलर आपण केलेलं आहे. लॉस ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी असं त्याचं पोस्टिंग येतं. मग इथं मशिनरी अकाउंटला ते बाय लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी हे इथं त्याचं अकाउंट येतं. तर आता इथं बघा आता लॉस कसा आला 10,000 कसं काढायचं आहे. तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, त्याचं व्हॅल्यू काढून घ्यायचं. 1,20,000 मशिनरी आपण घेतली होती पहिल्या वर्षी. मग प्रत्येक वर्षी जसं जसं आपण डेप्रिसिएशन रिडक्ट करत जातो तसं तसं त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. मग आता इथं पहिल्या वर्षी 1,20,000 होतं. मग आपण टोटल डेप्रिसिएशन त्याचं किती लेस केलं बघा इथं 12,000 12,000 आणि 6,000. म्हणजे 12 12 6 6 आणि 12 12 24 6 30,000 इथं डेप्रिसिएशन आपण लेस केलं आणि मग ती व्हॅल्यू उरली. म्हणजे 1,20,000 मधनं 30,000 टोटल डेप्रिसिएशन ज्या तारखेला विकलं त्या तारखेपर्यंत डेप्रिसिएशन आलं 30,000. व ते डेप्रिसिएशन मूळ व्हॅल्यूमधनं लेस करून त्याची व्हॅल्यू आली इथं 90,000. पण आपण विकली आहे कितीला 80,000ला. म्हणजे व्हॅल्यू 90 असताना 80 जर विकली तर डेफिनेटली तिथं काय आहे 10,000 हा लॉस आहे. तर अशा पद्धतीनं हा लॉस जो आहे तो लॉस आपण इथं काय केलेला आहे बाय लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी 10,000. आणि प्रॉफिट आलं असतं तर टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी डेबिट साईड आलं असतं. कारण एंट्री कशी होती बघा,
लॉस ऑफ सेल ऑफ मशिनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण ट्रान्सफर करतो. लॉस ऑफ सेल ऑफ मशिनरी हे डिस्क्रिप्शन इथं 10,000 आपण इथे लिहायचे आहे. आणि लॉस झाले असेल तर टू प्रॉफिट येणार. हे लॉस झालेलं असेल तर बाय लॉस येतो इथे. हे मेकॅनिकली लक्षात ठेवा. तर तो 10,000 आपण इथे लिहिला आहे. मग ॲटोमॅटिकली हे अकाउंट काय होतं, टॅली होतं. ह्याची पण बेरीज येते 96, ह्याची पण ॲडिशन येते 96. तर अशा पद्धतीने हे मशिनरी अकाउंटचं टॅली झाले. आणि डेप्रिशिएशन अकाउंटमध्ये शेवटच्या वर्षीला काय येणार आहे तर टू मशिनरी अकाउंट 6,000, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6,000. कारण आपण इथं किती डेप्रिशिएशन दाखवले तेच इथे लिहायचं आहे. म्हणजे अगदी मेकॅनिकल म्हटलं तर इथं आपण काय करतो, डेप्रिशिएशनची अमाऊंट बघायच्या, इथं टू मशिनरी लिहायचं, तेवढी अमाऊंट लिहायची, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तेवढी अमाऊंट लिहायची, ते दोन्ही टॅली झालेले दाखवायचे, असं प्रत्येक वर्षी करायचं. तर अशा पद्धतीनं आपण हे आजचं प्रॉब्लेम पूर्ण केलेलं आहे. सो टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.